यांनी माढामधून माघार घेतली आहे। हा भाजपचा पहिला मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिलेली आहे। पवारांना हवेचा अंदाज येतो म्हणून त्यांनी माघार घेतल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना एक प्रकारे टोलाच लगावलेला आहे। पवारांना हवेचा अंदाज येतो म्हणूनच पवारांनी माघार घेतल्याचं आता मुख्यमंत्री म्हणतायत। पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातनं माघार घेतली, हा युतीचा पहिला मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की हा भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या युतीचा एक मोठा विजय आहे। आज ज्या प्रकारे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींना समर्थन मिळत आहे, मोदीजींनी मागच्याही काळात सांगितलं होतं की शरद पवारजी हवा का रुख भाप लेते हैं, आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रुख काय आहे हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे। मला असं वाटतं की हा आमचा एक मोठा विजय आहे। तर आपण आत्ताच ऐकलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते। पवारांनी माढामधनं घेतलेली माघार हा युतीचा पहिला मोठा विजय असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणता आहेत। एक प्रकारे शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी टोला लगावलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी शैलेश तवटे आहेत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं। शैलेश, मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना एक प्रकारे टोला लगावलेला आहे, एक प्रकारे त्यांच्यावर खोचक टीका केलेली आहे। काय नेमकं शैलेश त्याबद्दल सांगताय? नक्कीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवार आपली निवडणुकीतून माघारची घोषणा केली। महारामधून आपण निवडणूक लढवणार नाही अशी जर घोषणा केली तर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खोचक पवारांना केलेलं आहे। ते म्हणाले की नरेंद्र मोदी देखील अनेक वेळा म्हणतात की पवार हवा का रुख भाप लेते असं, आणि और उन्होंने अभी ये किया है। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आणि युतीचा हा सगळ्यात मोठा विजय आहे की शरद पवारांनी महाराष्ट्रामधूनच आपली निवडणुकीची योजनातून ते बाहेर पडलेले आहेत। देशामध्ये मोदींना पाठिंबा देणारं वातावरण आहे आणि त्याचाच पवारांना अंदाज आहे। आणि या मागच्या 1-2 महिन्यामध्ये शरद पवारांनी अनेक बैठका या लोकसभा मतदारसंघात केल्या होत्या आणि ते त्या जाणीवमुळे त्यांचं वातावरण त्यांनी पाहिलेलं आहे की आपल्या विरुद्ध हे वातावरण आहे। त्यामुळे पवारांना हवेचा अंदाज येतो आणि म्हणून त्यांनी याचा अंदाज आहे की आपण जर उभे राहिलो तर आपण पराभूत होऊ शकतो। आणि त्यामुळे खोचक जे आहे ते आहे ते ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना मारलेली आहे की पवारांना हवेचा अंदाज येतो, त्यांनी ह्याचाच अंदाज घेतलेला आहे। बिलकुल शैलेश, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।